की शरद पवारांना किंवा आमच्या कुणाही विरोधात काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता. तर ते खरं बोलले ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते. आणि सातत्याने चंद्रकांत दादा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचं आहे. त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला या राज्याची अभिमान असणाऱ्या आणि देशामध्ये ज्या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जातं असं जे नाव गेले 6 दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहिले असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्र आहे. दुर्दैव आहे की हे सातत्याने बोलतात एक पण शेवटी त्यांच्या मनातली आणि पोटातली गोष्ट बाहेर आली. पहिल्यांदा असं झालंय की साहेबांना तुम्हाला आणि इतकंच नाही तर अगदी महायुतीचे उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवारांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये अडकून राहावं लागतं. शरद पवार बारामतीत कुठे अडकले? ते राज्याच्या दौऱ्यावर आहेतच ना. साहेबांचे जे दौरे बारामती किंवा भेटीगाठी चालल्यात, सभा घेतात, मेळावे घेतात, यातनं असं लक्षात येतं. तुम्ही दौरा बघा ना त्यांचा. लेट्स गो बाय डेटा बाय एव्हिडन्सनी जाऊया आपण. असं म्हणते की पुत्रप्रेमामुळे एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा डाव मातोश्रीकडनं केला जाणार होता. दुसरं त्यांनी असं म्हटलंय की 2019ला शरद पवार हे आमच्या सोबत येणार होते, आता ऐन वेळेला त्यांनी त्यांचा निर्णय बदलला. तुम्हाला पण ही टेप ऐकून कंटाळ नाही आलाय? वास्तव काय आहे? आरोप करायचे पळून जायचं, आरोप करायचे पळून जायचं. शेवटी आज कोण कुठे उभं आहे ह्याला जास्त रेलेव्हन्स राहतो ना. आणि सातत्याने हे तेच बोलत राहतात. माझं म्हणणं आहे इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाचं आहे? त्यांना शरद पवारांशिवाय दुसरं काही दिसतच नाही ना. आणि मला असं वाटतं एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की गेले 10 दशक पवार साहेबांवर टीका केली की हेडलाईन होते. याचा अर्थ की तेच नाणं 6 दशक टिकतंय ना महाराष्ट्रामध्ये. आणि शेवटी बघा, शेवटी आंब्याच्या झाडाला दगड मारतात. अजित पवार म्हणतात की 15 वर्ष तुम्ही काहीच विकास केला बारामतीमध्ये. काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो, फक्त आमचं बटन कचाकच दाबा. त्यावरून टीका झाली. आता सर्व केली जाते की मी ग्रामीण भाषेत बोललो. दाखल करण्याची देखील मागणी होते अजित पवार. माझं एकच या सगळ्याला उत्तर आहे, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. दादा असं म्हटलं की 10 वर्ष झाली निधी कोणत्याही प्रकारचा बारामतीमध्ये आणला नाही आपल्या खासदारांनी, त्यामुळे आता आमच्या विचारांचा जो खासदार कॅन्डिडेट निवडून द्या आता यापुढे. कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा. मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी मेरिटवर ते मलाच मतदान करतील. मित्रवहिनी बोलताना असंही म्हणाल्या परवा की आता जे काही संबंध आमच्यामधले बिघडलेले आहेत ते निवडणुकीनंतर सुधारून सुद्धा शकतात. एकतर माझे कुणाशीच कधीच नाती बिघडत नाहीत. म्हणजे पार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवार साहेबांनी आणि मी. त्याच्यामुळे आमचं इलेक्शनचं आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कधीच काही संबंध नसतो. पवार साहेबांचे विधारून दादा असं म्हणाले की एवढे वयस्कर आहेत साहेब घरातले, साहेबांनी असं बोललं ऐकल्यानंतर तळपायाच्या मस्तकात गेली 40 वर्ष तुम्ही सूनच म्हणता, लेख कधी मानणार? मला असं वाटतं ह्याच्यावर खूप चर्चा झाली आहे. पवारसाहेब स्वतः म्हणलेत की त्यांना मिसकोट केलं आहे. त्याच्यामुळे अजून काय बोलायचं? जरा दुष्काळावर प्रश्न विचारा ना. या देशामध्ये 4 दिवस सासूचे, आता 4 दिवस सुनेचे, सुनेला निवडून द्या. हो, पण कुठली सासू लढली आहे? पवारांच्या घरातली कुठली सासू लढली आहे? माझ्या आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही. माझं आईनी एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे आणि सन्मानाने जगली आहे माझी आई. त्याच्यामुळे सासू मला तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील, सुमती काकी असतील, भारती काकी असतील, आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील, माझी स्वतःची आई असेल, आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींपर्यंत कुठल्याही आमच्या घरातली सासू ही कधीच राजकारणात आली नाही. त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाहीत, कारण का त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता, तो त्यांचा निर्णय होता. पण प्रचारात दिसले आणि मी वारंवार बारामतीचं
वारंवार बारामतीचं विकास मॉडेल समोर केलं जातं ते तुम्ही पण म्हणता, तिकडून सुनेत्रा पवार पण हेच म्हणता की आम्ही बारामतीत विकास केला. मुद्दा हा आहे की आता बारामती शहरापुरता हा विषय मर्यादित नाही आहे, कारण बारामती लोकसभेसाठी तुम्ही दोघे रिंगणात आहात. अशावेळी पुरंदरसारखा तालुका असेल, बाजूला इंदापूर असेल, अगदी बारामती शहराच्या बाजूला जवळपास 30 ते 32 गावं जिथे आता पाण्याचे वांदे आहे. मग 15 वर्ष खासदार तुम्ही राहिलेले आहात, त्या आता निवडणुकीत उतरल्यात, त्या विजन देत आहेत, पण असं असताना सुद्धा दुष्काळजन्य परिस्थिती आहे. इरिगेशनचे प्रोजेक्ट जे वेळेत मार्गी लागणं आवश्यक होतं त्या गोष्टींमध्ये कमतरता झाली असं वाटतं. 35 वर्ष सगळ्या भागात आमदार कोण आहे? 18 वर्ष पालकमंत्री कोण राहिलेले? सगळ्यांची जबाबदारी असते. 18 वर्ष पालकमंत्री, 35 वर्ष आमदार, असे अनेक लोक राहिलेले आहेत ना. आणि आम्ही सगळ्यांनी, तेव्हा पक्ष एकच होता ना, टीम वर्क म्हणून आम्ही काम करायचो. नाही, मराठी चंद्रकांत पाटील असं म्हणाले की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम्हाला खूप त्रास दिला गेला. देवेंद्र फडणवीसांवर 33 महिने अटकेची टांगती तलवार होती, आता त्यांना तेच फिरवलं लागलं. कुणावर टांगती तलवार? फडणवीसांना अटक होण्याची शक्यता आपल्या सरकारने, महाविकास आघाडीची. हे मी पहिल्यांदाच ऐकते तुमच्याकडून. चंद्रकांत पाटील फक्त आदरणीय पवार साहेबांना मी संपवणार हेच त्यांच्या तोंडून मी अनेक वेळा ऐकलेलं आहे. म्हणजे आई समान ज्या वहिनी आहेत, आज त्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत, पहिल्यांदाच ते अर्ज भरणार आहेत. काय नेमकं आपल्याकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जातात? नाही, माझं म्हणणं आहे, जे कोणी काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन लढणार ती लोकशाही पद्धतीने आम्ही लढतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला काश्मीर टू कन्याकुमारी मनापासून शुभेच्छा देत, प्रत्येकाला. आज आप नामांकन दाखिल करने जा रहे हैं, 3 बार यहाँ की जनता ने आपको मौका दिया, आपको लग रहा है चौथी बार भी जनता आपका साथ देगी? आपके हाँ, मेरा काम देख के, मेरा मेरिट देख के बारामती की माई बाप जनता जरूर मेरे साथ खड़ी रहेगी, ऐसा मेरा विश्वास है. दादा ने लेकिन एक अपने भाषण में कहा है कि मैं आपको बहुत फंड दूंगा, आप लेकिन उसके बदले मुझे टकाटक वोट दिए, लगातार वोट देते, बटन दबाते रहिए. एक तरह से प्रलोभन दिया गया है फंड का मतदाताओं को. क्या एनसीपी, आपकी पार्टी शिकायत करेगी इसके खिलाफ? आप ही के चैनल से मैं बहुत सारा कल आ चुका है और उस पर बोलने की क्या ज़रूरत मुझे नहीं लगती, क्योंकि अभी इस निर्वाचन क्षेत्र में सबसे बड़ी जो समस्या है वो है पानी की. पानी में बहुत सारी जगह है, किसान है, पीने का पानी है, उसमें बहुत सारी दिक्कतें हो गई है. तो मेरे ख्याल से प्रशासन ने आज ये जो सूखा पड़ा है उसमें ज़्यादा ध्यान देने की ज़रूरत है. महायुति के तमाम बड़े नेता यहाँ पहुंचे हुए नामांकन में, उनकी तरफ से आपको लग रहा है कि एक आपके खिलाफ, दावेदारी के खिलाफ वो तमाम लोग खड़े हो गए हैं? लेकिन मेरे खिलाफ तो देश के सारे ही खड़े हुए हैं. वही तो कह रहे हैं, पूरा देश के जो विरोधी है वो सारे मेरे खिलाफ एक हो ही चुके हैं. फडणवीस कह रहे हैं